भाजपनं लोकसभा उमेदवारी जाहीर केल्यावर बीडमध्ये पंकजा मुंडेंचं भव्य स्वागत करण्यात आलं। बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर धामणगाव इथे पंकजा मुंडेंवर जेसीबी मधून फुलं उधळण्यात आली। धामणगावात पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यातली पहिली सभा घेतली। दर निवडणुकीवेळी आपल्या जातीवर बोट ठेवलं जातं, मात्र आपण कधीही जातीवाद केला नाही। मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य आहे असं पंकजांनी म्हटलंय। विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्षही आपल्या सोबतच आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत। स्वाभाविक आहे, मागच्या काही दिवसापासून लोक खरं तर त्यांच्या प्रतीक्षेत होते, मात्र त्यांनी मुहूर्त निवडला। पुणे नंतर नगर आणि नगरनंतर ज्यावेळी त्या बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरती पोहोचल्या त्यावेळी त्यांचं अगदी जोरदार स्वागत झालं। ताई, खरं तर उमेदवार म्हणून आज पहिल्यांदा तुम्ही बीडमध्ये येत आहे, लोकांशी चर्चा झाली, लोकांनी तुमचं स्वागत केलं, काय भावना आहे तुमच्या? माझा खूप अवतार झालाय असं मला वाटतंय नंबर प्रथम दर्शनी, कारण एवढे फुलं टाकले लोकांनी आणि इतकं ऊन लागलंय, असं चांदणे पडल्यासारखे रॅली झाल्यात म्हणजे पुण्यापासून नगरपासून सगळीकडे। भावना अशीच आहे की राज्याच्या लोकांचं प्रेम आहे माझ्यावर आणि मला असं वाटतं की या संधीमुळे लोकांच्या मनामध्ये प्रचंड उल्हास आहे जो मला त्यांच्या सगळ्या ह्याच्यात दिसतोय। पण तुम्ही इथं सांगताना एक गोष्ट वेगळी सांगितली की नगरमध्ये स्वागत वेगळं होतं, नगरमधले लोक वेगळे होते, पुण्यामधलं वेगळी चर्चा होते, बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर चर्चा बदलते। बदलत नाही चर्चा। मी यूट्यूबवर किंवा टी व्हीवर अशा बातम्या डायरेक्ट मीडियावर येत आहेत की पंकजा मुंडेंचा उमेदवार कोण, जातीवर अक्षरशः या जातीचा उमेदवार असेल तर असं होईल, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। त्यामुळे मी म्हटलं हे जातीचा विषय कधी माझ्या जीवनामध्ये आला नाही चर्चेला। म्हणजे मुरली मोहोळांपासून ते अगदी सुजय विखे पाटलांपर्यंत या सगळ्यांना मी जे शुभेच्छा शुभाशीर्वाद देते ते म्हणतात ताई तुमच्या सभेने आमचा विजय निश्चित होतो, असे अनेक लोक म्हणतील। तर असं करत असताना मी तर असा कधी विचार केला नाही मग बीड जिल्ह्यामधल्या या निवडणुकीत अशी चर्चा का व्हावी। विविध चॅनलवर किंवा यूट्यूबच्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर ह्या अशी चर्चा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते थोडंसं कधी कधी असं आपल्याला अंतर्मुख व्हायला मंजूर करतं की आपण इतके काम करत असताना निवडणूक अनुभवावर, काम करण्याच्या कार्यक्षमतेवर जायला हवी, तर ती अशा प्रकारे जाते की काय, अशी चर्चा तरी किमान होते की काय, हे थोडंसं मनाला खिन्न करतं। पण हे काही पहिल्यांदा होतं असं नाही आहे, कारण म्हणजे स्वर्गीय मुंडे साहेब ज्यावेळेस इथून निवडणूक लढायचे त्यावेळेस ही चर्चा झाली, पण यावेळी मराठा आरक्षणाची धार कुठेतरी तीव्र झाल्याचं चित्र पाहायला मिळते का? त्या आरक्षणामुळे परत पुढे चर्चा आणखी वाढते असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की नक्की, मला असं वाटतं की नक्की धार लोकांच्या म्हणजे जे माध्यमातून वगैरे दिसतंय त्याच्यावरून असंच वाटतंय की लोकांमध्ये आक्रोश आहे। पण जिल्ह्यामध्ये मी वावरत असताना लोकांमध्ये आक्रोशाबरोबर विश्वास देखील आहे असं माझं मत आहे। लोकांमध्ये विश्वास आहे की काहीतरी चांगला निर्णय होईल, कोणतेही आपल्या मागण्यासाठी कोणी प्रयत्न करावे याच्याबद्दल काहीही माझ्या मनामध्ये शंका नाही। परंतु हे प्रयत्न करत असताना ते प्रयत्न यशस्वी होण्यासाठी लोकशाही आणि कायद्याच्या मार्गाने ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले तर ते जास्त योग्य असतील असं मला वाटतं। त्या आरक्षणाचा भाग म्हणूनच अनेक मराठा उमेदवार हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत असं सांगण्यात आलं, ज्याची तयारी करण्याच्या घोषणा पण झाल्या, कदाचित या संदर्भात मनोज जरांगे पाटील हे 24 तारखेला सांगतील। पण मग तुम्हाला एक उमेदवार म्हणून काय वाटतं की अशा एखाद्या निवडणुकीमध्ये असे उमेदवार आले तर? मला उमेदवार म्हणून असं वाटतं की कोणताही लढा एखादा आरक्षणाचा असेल, कुठल्या मागण्यांचा असेल, तो यशस्वी होण्यासाठी सभागृह लागतं। त्या सभागृहात निर्णय व्हावे लागतात, कॅबिनेटमध्ये ते शिक्कामोर्तब त्याच्यावर व्हावं लागतं आणि हे व्हायचं असेल तर आपल्याला एक उत्तम लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे। तो उत्तम काम करणारा हवा, तो विशिष्ट जातीचा हवा असा अपेक्षा नाही पाहिजे, तो विशिष्ट पद्धतीने आपले मुद्दे मांडू शकला पाहिजे असा हवा, तर नक्कीच ते लोकशाहीने दिलं पाहिजे, तर यासाठी योगदान दिलं पाहिजे मला असं वाटतं। अशाने निवडणुकीवर परिणाम काय होईल हे मोठ्या पक्षांना त्यांनी फार मोठं नुकसान होईल का हे थोडं मला अभ्यास करायची गरज आहे। ते खरं तर ही निवडणूक यासाठी वेगळी आहे तुमच्यासाठी, कारण यापूर्वी जे जिल्ह्यातले नेते खरं तर सगळे एका बाजूला होते आणि गोपीनाथ मुंडे एका बाजूला होते, अथवा प्रीतम मुंडे तुम्ही एका बाजूला होतात। आता परिस्थिती वेगळी आहे की या निवडणुकीमध्ये आम्ही बघतोय की अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासोबत आहे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना तुमच्यासोबत आहे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे तुमच्यासोबत आहेत आणि बहुतेक बीड जिल्ह्यातले सगळे बडे नेते आपल्यासोबत आहेत। अशी परिस्थिती यापूर्वी नव्हती कधी? अशी कधीच नव्हती, पण बीड जिल्ह्याची काही मतांची परिस्थिती आहे, ती परिस्थिती नेत्यांबरोबर सगळ्या एका बाजूला येण्याने बदलते का हे आता बघायला मलाही उत्सुकता आहे। राष्ट्रवादी आमच्याबरोबर आली आहे, पण त्यांच्यातलाच एक नेता
शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे गेला आहे. तर ते मला वाटतं त्यांना थांबवण्यामध्ये थोडंसं जमलं नाही असं दिसतंय. त्याच्यामुळे एक वेगळी चर्चा नक्कीच सुरू होते, कारण शेवटी सत्तेमधल्या पक्षातनं एखादा व्यक्ती नव्या पक्षात जातो आणि परत ते निवडणुकीला आव्हान आम्हाला एक ठरतो. हा थोडा अंतर्मुख होऊन विचार करण्याचा विषय आहे. मी नक्कीच आता सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आपण भाषण करताना सांगितलं की स्वर्गीय विनायक मेटे यांचा पक्ष शिवसंग्राम हा आपल्यासोबत आहे. खरं तर त्यांच्याच सुयोग्य पत्नी यांची चर्चा जोरदार सुरू आहे की त्यांना कदाचित उमेदवारी मिळू शकते राष्ट्रवादी काँग्रेसकडून. ही चर्चा सत्तेत असेपर्यंत माझ्या पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे हे आमच्या युतीमधले घटक आहेत. ज्या दिवशी त्या असा निर्णय घेतील त्यावेळी त्या युतीमधले घटक नाहीत, पण जोपर्यंत त्या युतीमधल्या घटक आहेत मला त्यांचं पक्षाचं नाव घेणं आणि त्यांचा फोटो लावणं हे अपरिहार्य आहे. बरोबर. पण आणखी एक दुसरे घटक पक्ष आहेत जे नाराज आहेत भाजपसोबत असं दिसत आहे आणि जे आपल्या जवळ फार असतात, आपण त्यांचंही नाव घेतलं ते म्हणजे महादेव जानकर साहेब. त्यांचं काय चाललं? काय मला कल्पना नाही त्यांचं काय चाललंय, परंतु मी पण बातम्याच बघते. पण आजकाल इतके न्यूज चॅनल एवढ्या बातम्या आहेत, त्यामुळे प्रत्यक्षात घटना घडेपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं अयोग्य होईल. बरं. तर ते काय वाटतं, आज आपण बघितलं की आपण केवळ एकच गाव पुढे आलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. बीड जिल्ह्यातलं आणखी बहुधा पूर्ण जिल्हा बाकी आहे. इथून 200-250 किलोमीटर हा जिल्हा आहे, पण पहिल्यांदाच इतक्या जोरदार स्वागत झालं आणि हे लोक ते होते जे सर्वसामान्य कायम आपल्यासोबत राहिलेले आहेत. हे बघून काय वाटतं? मला बघून मी भावनिक झाले. थोडीशी मी भावनिक यासाठी देखील झाले की प्रीतमताईची निवडणूक लढायची तयारी करत असताना मला लढावे लागत आहे. त्यांनी खूप सुंदर काम केलं असल्यामुळं एखाद्या मेरिटच्या व्यक्तीला आपण तो तात्पुरतं का होईना ती जागा घेतोय असं वाटलं. परंतु लोकांचा प्रतिसाद मी ताई असता तरी मी निवडणूक मीच हाताळली असती. जे काय मी आता करते ते तेव्हाही तेच केलं असतं, उलट कमी केलं असतं, आधी केलं असतं, आता कमी करते. तर वातावरण चांगलं वाटतंय मला तरी. लोकांचा उत्साह खूप आहे, प्रचंड प्रेम आणि प्रचंड बघा असे उन्हाने लोक थांबलेत आणि मला वाटतं 2 महिन्यात या उन्हामध्ये आमचे काय हाल होणार आहेत सांगता येत नाही. नक्कीच आहे. एक गोष्ट आणखी सिमिलर आहे की म्हणजे ज्यावेळी गोपीनाथ मुंडे हे स्वतः उमेदवार होते त्यानंतर एक चर्चा व्हायची, मी स्वतः ते निवडणूक कव्हर करायला असायचो, तर एक चर्चा अशी व्हायची की गोपीनाथ मुंडे हे जर बीड जिल्ह्यात राहिले तर मग राज्याचं काय. अनेक वेळा त्या राज्यावर प्रचाराला जावं लागायचं. मला वाटतं ही परिस्थिती परत आता आपल्यावरती आलेली आहे. तुमचं 2 महिन्याचं शेड्यूल काय असणार आहे, कारण तुम्ही उमेदवारी आहात आणि कदाचित तुम्हाला प्रचारासाठी बाहेर जावं लागेल? माझे शेड्यूल आत्ता तरी बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे. प्रचाराचं बाहेर जाण्याचं पक्षाकडनं काही मागणी आली तर त्याच्यावर मी त्यावेळी बघेन. पण आत्ता तरी मी बीड जिल्ह्यामध्येच काम करत आहे, फोकस प्रचार करत आहे. मी राज्यभर प्रचार केला आहे गेले 2-3 निवडणुकांमध्ये, पण अजून तशी काही चर्चा झालेली नाही पक्षाशी. पण मुंडे साहेबांच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत एक साम्य आता आहे की मला डायरेक्ट मतं द्यायला लोक उत्सुक आहेत. जे त्यांनी माझ्या सांगण्याहून द्यायला लागायचे ते आता डायरेक्ट पंकजाताईंना मत देणार, हे प्रचंड उत्साह लोकांच्या मनामध्ये आहे. नक्कीच. यापूर्वी पंकजा मुंडे या सांगायच्या आणि लोकांना मतदान करावं लागायचं, आता मात्र त्या स्वतःच उमेदवार आहेत, त्यामुळे लोक आणखी उत्सुक असल्याची भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.